नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. साम टीव्हीच्या ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. बेळगावसारख्या ग्रामीण भागात उदयाला आलेली एक सोसायटी म्हणजे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ज्येष्ठ पत्रकार, उद्योजक किरण ठाकूर यांच्या संकल्पनेतून लोकमान्य सोसायटीचा जन्म झाला. बेळगाव भागामध्ये सहकार्याचं जाळं मुंबई प्रांतात असल्यापासून निर्माण झालं होतं. पण बेळगाव हा कर्नाटकात राहिल्यामुळे जसं महाराष्ट्रात सहकाराची प्रगती झाली तशी बेळगाव कारवार सीमा भागात झाली नव्हती. काही बँका सोडल्या, स्थानिक बँका कोऑपरेटिव्हमधल्या, तर कोऑपरेटिव्ह सोसायट्यांना परवानगी दिली जात नव्हती. पण साधारण 1985च्या दरम्यान निप्पाणी भागात एक कलुती म्हणून अधिकारी होते कोऑपरेटिव्हमधले, आणि त्यांनी निप्पाणीला काही सोसायट्यांना आणि अर्बन बँकांना परवानगी दिली. आणि नंतर बेळगावमध्ये अनेक सोसायट्यांनी अर्ज केले. त्याप्रमाणे काही कोऑपरेटिव्ह सोसायट्याची सुरुवात झाली. त्यामध्ये अनेक गावागावातल्या, छोट्या खेडेगावातल्या लोकांनी सोसायट्या काढल्या. त्या उद्घाटनाला तरुण भारतचा संपादक म्हणून मला बोलवलं जात होतं. मी अनेक ठिकाणी जाऊन उद्घाटनं केली. त्यावेळेला मलाही माहीत नव्हतं की मी सुद्धा एक अशी मोठी कोऑपरेटिव्ह सोसायटी काढेन. राजकारणात राहत असताना आर्थिकदृष्ट्या काहीतरी मोठ्या उद्योगामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं बरंच वेळा वाटत होतं. पण नक्की कुठले उद्योग करणार? बेळगाव भागात साधारण स्मॉल स्केल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर होजियरी किंवा शहापुरी साड्या, पॉवलूम्स मोठ्या प्रमाणात आहेत. मोठे कारखाने असे काही नव्हते. एक ॲल्युमिनियम फॅक्टरी इंदाल, नंतर आता हिंदाल्को झाले, आदित्य बिर्लाची, ती सोडली तर छोट्या छोट्या फॅक्टरीज होत्या. स्किल्ड लेबर आहे ते बेळगावमध्येच आहे जास्ती. आणि अशा वेळेला ह्या छोट्या छोट्या उद्योगांना आपण मदत करावी. कारण राष्ट्रीय बँका कितपत त्यांच्या मागे उभं राहतात हाही प्रश्न होता. आणि राष्ट्रीय बँकांकडनं कर्ज घेताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. सगळ्या कागदाची पूर्तता झाली तरी देखील कर्ज मिळायला उशीर होतो. आणि मग वेळ लागल्यानंतर काही वेळेला छोट्या उद्योगांना अडचणीला तोंड द्यावं लागतं. किंवा मोठ्या उद्योगामध्ये सुद्धा वर्किंग कॅपिटल कमी झालं तर त्यांनाही त्रास होतो. आणि हे लक्षात घेता आम्ही असा विचार केला की टिळकवाडीसारख्या ठिकाणी एक कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरुवात करावी. तसं बघितलं तर टिळकवाडीला पूर्वी ठळकवाडी म्हणायची. म्हणजे प्रॉमिनंट सिटिझन्स. बेळगावमध्ये पुण्यासारखाच प्लेग झाला होता. आणि प्लेग झाला त्यावेळेला शहरातले लोक उपनगरात येऊन राहायला लागले आणि त्यामध्ये ठळकवाडीला येऊन राहायला लागले. नंतरच्या काळात
1924ला महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन भरलं होतं. बेळगावमध्ये लोकमान्य टिळक यांचे अनुयायी गंगाधरराव देशपांडे आणि त्यांचे सहकारी गोविंदराव याळगी, जीवनराव याळगी, पुंडलिकजी कातकडे, माझे वडील बाबूराव ठाकूर, अण्णू गुरुजी, जयदेवराव कुलकर्णी अशी बरीच मंडळी होती. आणि लोकमान्य टिळक हे बेळगाव परिसरात जिथे दैनिक तरुण भारतचं आज ऑफिस आहे त्या ठिकाणी विस्तीर्ण पटांगण होतं. तिथे त्यांनी पहिल्यांदा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच अशी घोषणा केली. आणि नंतर कोर्टामध्ये त्यांनी ती सिंहगर्जना केली आणि देशभर त्याचे पडसाद उमटले. तसं बेळगाव राजकीयदृष्ट्या जागृत शहर होतं. लोकमान्य टिळक सुरत काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्याला कारण गंगाधरराव देशपांडे आणि दादासाहेब खापर्डे. आणि लोकमान्यांचा दृष्टिकोन हा स्वदेशी चळवळ आणि अत्यंत दूरदृष्टी असलेले महान नेते होते. एक बेळगाव भागात त्यांना फार मोठा पाठिंबा त्या ठिकाणच्या लोकांचा होता. लोकमान्य टिळकांच्या वेळेला आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये वाद होता. पहिल्यांदा समाज सुधारणा की पहिल्यांदा स्वातंत्र्य. लोकमान्य टिळक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यांनी सांगितलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण समाज सुधारणा करू. आणि लोकमान्यांचं म्हणणं बरोबर होतं. लोकमान्य टिळकांच्या हयातीत भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही, पण 27 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. त्यांचं म्हणणं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचं सुराज्य झालं पाहिजे. अनेक वर्ष स्वातंत्र्य मिळूनसुद्धा स्वराज्याचं सुराज्य झालं नाही. म्हणून आम्ही ठरवलं की आता एक कोऑपरेटिव्ह सोसायटी काढायची आणि त्यामधून सुराज्य निर्माण करायचं. त्यामुळे एक लोकमान्यांच्याच नावाने त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही ठळकवाडी, नंतर त्या ठळकवाडीचं नामकरण टिळकवाडी झालं होतं. कारण काँग्रेस अधिवेशनानंतर सर्व मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांची नावं त्या ठळकवाडी परिसराला दिली होती. मग नगरपालिकेने ठराव केला की या परिसराचं नावच टिळकवाडी करावं. आणि त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला एक शाखा काढली 95मध्ये. आणि नंतर भराभर विस्तार झाला. 2002पर्यंत 15 शाखा या बेळगावच्या सीमा भागात झाल्या. नंतर आम्हाला हे क्षेत्र कमी वाटायला लागलं, म्हणून आम्ही आंतरराज्यमध्ये सुरुवात करावी असं ठरवलं आणि त्याप्रमाणे परवानग्या मिळवल्या. 2002मध्ये आम्हाला संपूर्ण गोवा, महाराष्ट्रातले 2 जिल्हे की जिथे सहकार कमी होता, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बेळगावचाच भाग असलेल्या चंदगड भागात सोसायटी सुरू करायला परवानगी मिळाली. आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची सुरुवात केली. 2006मध्ये आम्ही मल्टीपर्पजसाठी आग्रह धरला. विविध उद्देशी ची परवानगीसुद्धा मिळाली. आणि केवळ काही वर्षातच आम्ही घोडदौड केली आणि आज भारतातील ही प्रथम क्रमांकाची सोसायटी झाली आहे. जवळजवळ 220 शाखांमधून 5500 कोटी रुपयाचे डिपॉझिट्स आहेत आणि जवळजवळ 9 ते 10 हजार कोटीची उलाढाल होते. यामधून 2000
जणांना या सेवेत समावेश करता आला आणि याचा अप्रत्यक्षरित्या फायदा जवळजवळ 30-40 हजार लोकांना झाला. आम्हाला अनेक गोष्टी करता येतात, त्याच्या परवानग्या घेतलेल्या आहेत. एक तर रिअल इस्टेटमध्ये सहभाग करता येतो. इन्शुरन्सची आम्ही सुरुवात केलेली आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्सची सुरुवात केलेली आहे. अनेक रिसॉर्ट्सला फायनान्स केलेला आहे. अनेक कन्स्ट्रक्शन कंपन्यांना आम्ही आर्थिक मदत दिलेली आहे. छोट्या छोट्या उद्योगांनासुद्धा मदत केलेली आहे. ब्रँड्स ऑफ महाराष्ट्राच्या या भागामध्ये आता वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्हीचा महाराष्ट्रीयन ब्रँड्सना सलाम करणारा विशेष कार्यक्रम ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र. विश्रांतीनंतर ब्रँड्स ऑफ महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. यशाचं एक शिखर पादाक्रांत करत लोकमान्य सोसायटीने आपल्या शाखांची सेंच्युरी लगावली. पुण्यातच लोकमान्य सोसायटीची 100वी शाखा उभी राहिली. ही शाखा कार्यान्वित होणं आणि टिळकवाड्यातच या शाखेची निर्मिती होणं हे किरण ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांसाठी अभिमानाची गोष्ट होती. हे करत असताना सामाजिक बांधिलकी आम्ही जपलेली आहे. सामाजिक चळवळीला किंवा कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमांना आम्ही मदत करतो, भरघोस मदत करतो. आपल्याला माहिती असेल की बेळगावला शिवजयंती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होतात. लोकमान्य टिळकांनीच ते सुरू केले सण आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा सहभाग झाला की त्याच्यातून हजारो कार्यकर्ते स्वातंत्र्य लढायला मिळाले. तसेच सामाजिक उपक्रमाला हे उत्सव उपयोगी पडतात आणि याच्यातून अनेक कार्यकर्ते नेते तयार होतात. त्या दृष्टीने आम्ही शिवजयंती उत्सवाला भरीव मदत केली. गणेशोत्सवाला सुद्धा 25-25 लाख दरवर्षी आम्ही देत असतो मिरवणुकीसाठी किंवा त्या ठिकाणी काम करणाऱ्या सार्वजनिक कार्यकर्त्यांना एक मदतीचा आधार आम्ही देत असतो. आणि हाच प्रयोग आम्ही अनेक ठिकाणी केला. कोल्हापूरमध्ये केला, गडिंग्लजमध्ये केला आणि खुद्द पुण्यामध्ये सुद्धा आम्ही 20-20 लाख रुपये दरवर्षाला सामाजिक संस्थांना देत असतो. गणेशोत्सवामध्ये काम करणाऱ्याची यादी घेऊन जे चांगलं काम करतात त्यांची निवड करतो आणि त्यांना ती आमच्या लोकमान्यतर्फे मदत केली जाते. सांगायला आनंद होतो की लोकमान्यांच्या केसरी वाड्यात आम्हाला 100वी शाखा सुरू करायला त्या ठिकाणी शैलेश टिळक यांची मदत झाली. म्हणजे लोकमान्यांच्या प्रेरणेनेच आम्ही अनेक छोट्या मोठ्या गोष्टी केल्या. आज आम्ही काही दत्तक गावं घेतलेली आहेत. 30 गावं घेतलेली आहेत कणकुंबी परिसरातील. त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न आम्ही महिना 40,000 ते 50,000 पण नेऊ इच्छितो. त्या ठिकाणी जांभोडी येथे कॉलेज काढलेलं आहे. पंतप्रधान योजनेशी ते जोडलेलं आहे. स्किल ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं जातं. महिलांना शिक्षणाच्यासाठी बेळगाव शहराकडे जावं लागायचं. 11वी 12वी कॉमर्स तिथे आम्ही सुरुवात केली. यापुढे डिग्री कॉलेजही होईल. पण तिथल्या कुटुंबांचा आम्ही सर्वे केलेला आहे आणि मला खात्री आहे की एक मॉडेल म्हणून या आमच्या योजनेकडे बघितलं जाईल. एकतर पर्यटनाच्या दृष्टीने हा भाग फार चांगला आहे आणि इथे आता अनेक रिसॉर्ट्स झालेले आहेत. त्यामधून अनेकांना आज काम करण्याची संधी मिळते. हे करत असताना आम्ही
रुग्णवाहिका सुरू केली, शववाहिका सुरू केली आणि अनेक चांगल्या संस्थांना आम्ही भरीव मदत केलेली आहे. मालवणला जे टोपीवाला कॉलेज आहे त्या ठिकाणी आम्ही कित्येक लाख रुपयांची मदत केलेली आहे. काडसिद्धेश्वर मठ त्यांना एक मोठं यंत्र घेण्यासाठी 1 कोटी रुपयेपेक्षा जास्त आम्ही दिलेले आहेत. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात दुष्काळ येतो, कर्नाटकात दुष्काळ येतो, महाराष्ट्रात ओला दुष्काळी आला होता, अनेक वेळेला आम्ही मदत केलेली आहे. R. पाटील ज्या वेळेला बेळगावात आले होते त्यावेळेला त्यांना आम्ही 30 लाख रुपये त्यावेळेला दिले. नंतरच्या काळात देवेंद्र फडणवीसच्या हस्ते इथे उद्घाटन झालं या पुण्याच्या रिजनल शाखेचं, त्यावेळेला 50 लाख रुपये आम्ही दुष्काळासाठी दिले. गोव्यामध्ये ज्या वेळेला वादळ झालं आणि त्यावेळेला पडझड झाली घरांची, त्यावेळेला काही लाख रुपये दिले. अलीकडे करोनाचे जे संकट आलं त्यामध्ये जवळजवळ 61 लाख रुपये आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केंद्र सरकारला दिले. लोकमान्य सोसायटी लोकांसाठी चालू केलेली एक संस्था आहे, ज्याचा फायदा लोकांना व्हावा. जे आज आम्ही इथे काम करतो, आज काम करतानाही आम्हाला नेहमी वाटतंय की ही संस्था ठाकूर साहेबांनी चालू केली, जो उद्देश त्यांनी त्यांच्या मनात ठेवलेला, त्यांच्या डोक्यात ठेवलेला, त्या उद्देशाला आज आम्ही पुरे उतरतो. आज आमचे व्याजाचे दर इतर कुठल्याही सोसायटीपेक्षा जास्त आहेत. मग लोक म्हणतात तुम्हाला कसं परवडतं? कारण आम्ही विविध उद्योगात आहोत. बाकी काय होतं की कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहेत किंवा कोऑपरेटिव्ह बँका आहेत, त्यांना लोन देता येतं आणि त्यांना गुंतवणूक करता येत नाही. आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करता येते आणि त्याचा फायदा घेऊन आम्ही काही उद्योग गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे ही अधिक सुरक्षित आहे. आत्ता जर ह्या सरकारने नवीन जे धोरण आणले, ज्याच्यात सहकार मंत्रालय स्थापन केले, त्याच्यामुळे आपल्याला ज्या थोड्या छोट्या मोठ्या अडचणी ह्यापूर्वी येत होत्या आणि सिक्युरिटीचं जो एक लोकांना नेहमीच विचार होत असते की बाबा काय आहे, तुमची सिक्युरिटी काय आहे, त्याच्यासाठी सरकारमध्ये काय प्रयोजन आहे, तर हे ह्या नवीन सरकारने चालू केल्यामुळे, सहकार मंत्रालय चालू केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कवर होतील आणि ह्या पुढे आपण वेगवेगळ्या क्षेत्रात तर आत्ता आहोतच आणि नवीन नवीन क्षेत्रामध्येही पुढे पाऊल ठेवू. महिलांना स्वावलंबी करायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, महिलांना कुटुंबामध्ये एक स्थान मिळवून द्यायचं. कारण त्या मिळवत्या झाल्या तर महिलांवरती सुद्धा अन्याय कमी होतील आणि त्या दृष्टीने आम्ही महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्ज देतो आहोत. एक महिला इथे, मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, ती भेटली, ती मला म्हणाली अहो तुमच्यामुळे आमचं जीवन सुसह्य झालं आहे. म्हटलं नाही, तुमचेच पैसे आहेत, आम्ही त्याच्यात थोडीशी वाढ करतो. नाही हो, आम्हाला औषधोपचाराला मदत होते. ह्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर
आम्हाला वाटतं आम्ही जे करतोय छोट्या प्रमाणात, मी प्रत्येकाला सांगत असतो की तुम्ही ज्या ठिकाणाहून काम कराल चोख प्रामाणिक मन लावून काम करा, आणि हीच राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळे हा जो आम्ही प्रयोग करतोय त्यामध्ये मला खात्री आहे की आर्थिक सुसंपन्नता येईल. मला असं नेहमी वाटतंय की ज्यावेळी आम्ही कुठल्याही एका कार्यक्रमात जातो आणि मला एखाद्या माणसाला भेटतो त्यावेळी मी त्याला आवर्जून विचारतो की तुम्ही लोकमान्यचे सभासद आहात का. तर कदाचित एखादा असा भेटूनही जातो मला की जो नवीन आहे पण त्यांनी कधी आपल्याकडे खातं काढलं नाही. तर मी या सगळ्यांना आजच्या ह्याच्यातून आवाहन करतो की लोकमान्यावरती का यावं, लोकमान्य बरोबर का राहावं. लोकमान्य आपल्याला आपण फिक्स डिपॉझिट ठेवलं किंवा कोणत्याही आमच्या वेगवेगळ्या स्कीम्समध्ये आपण पैसे गुंतवलेत तर जे इतर बँकांमध्ये व्याजदर मिळते त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच जास्ती देतो. पण नुसता हा उद्देश नसतो. आपण लोकमान्यावर जोडल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समाज उपयोगी काम करता येईल, आपलाही हातभार लागेल. जे लोकमान्य पुढे करत असेल ते ह्या लोकांच्या पैशांवरती करते, ह्याच्यातून फायदा मिळवतो आहे आणि त्यातून करतो. त्यामुळे तुमचाही फायदा होतो, आपलाही होतो. लोकमान्याबद्दलवर जुळल्यामुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काय आपल्याला करायचं असेल त्या इथून करता येईल असं मला वाटतं. मला खात्री आहे की येत्या काही वर्षात आमचं जे मॉडेल आहे हे देशभर पसरेल आणि त्याचा उपयोग ह्या देशाला सबलीकरण करण्यात होऊ शकेल असं मला नक्कीच वाटतं. बेळगावसारख्या भागातून पुण्यात येणं आणि या क्षेत्रामध्ये यशस्वी ठरणं ही काही सोपी बाब नव्हती. परंतु किरण ठाकूरांसारख्या दूरदृष्टी असलेल्या आणि शिस्तबद्ध कार्याची आवड असलेल्या द्रष्ट्या नेतृत्वामुळेच हे शक्य झालं. आणि अर्थातच याला ग्राहकांची साथ सुद्धा मोलाची होती. लोकमान्य सोसायटीचा हा जो प्रवास आहे तो खरोखरच रोमहर्षक आहे, प्रेरणादायी आहे. आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.